नमस्कार शेतकरी मित्रांनो. तुम्ही सर्वांनी हा एकच प्रश्न विचारला होता बऱ्यापैकी, की ही जी रोपं लावलेली आहेत स्ट्रॉबेरीची, याच्यावर परत मल्चिंग पेपर कसं कव्हर करणार आहात आणि रोपं बाहेर कशी काढणार आहात? तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आज या व्हिडिओमधून देणार आहोत मित्रांनो. खूप सोपी पद्धत आहे, काही अवघड नाही. सुरुवातीला मी सुद्धा ज्यावेळेस आता तिसरं वर्ष आहे माझं सलग मी हे स्ट्रॉबेरीचं उत्पन्न घेतो आहे. पीक याचं फळबागच म्हणावं लागेल हे. तर तिसरं वर्ष आहे माझं हे आता. तर मला सुरुवातीला असं सांगण्यात आलं, की तुम्ही रोपं लावा आणि 3 आठवड्यानंतर मल्चिंग पेपर कव्हर करून घ्या. मी ऐकून तसंच आलो, परंतु मला लक्षात आलं नाही ते कसं करायचं काय. तर त्यासाठी मी परत इथून तोरंबा तुळजापूर तालुक्यातच गाव आहे. तिथं गेलो माझ्या मित्राकडे आणि त्यांनी कसं करतात ते बघितलं. खूप सोपी पद्धत आहे. सुरुवातीला ऐकताना किंवा कोणी जर असं तोंडी सांगितलं तर लक्षात येत नाही. हे प्रॅक्टिकली गोष्ट लक्षात येते म्हणून तुमच्यासाठी हा आज खास व्हिडिओ बनवला मित्रांनो. चला तर मग तुम्हाला दाखवतो कसं आम्ही हे मल्चिंग पेपर कव्हर करतोय ते. तुम्हाला लगेच 2 मिनिटात दाखवतो मित्रांनो. या. फायनली तुम्हाला आत्ता दाखवतो मी की मल्चिंग पेपर कव्हर करून त्याच्यातनं आपण जे काही स्ट्रॉबेरीची रोपं होते ते बाहेर कसं काढलं जाणार, हा सर्वांचा एकदम परफेक्ट क्वेश्चन होता, जो की कुणालाही याची जादू माहिती नव्हती की हे असं केलं जातं. परंतु हे बघा, हे अशा पद्धतीनं याला आपण कव्हर करून आता याच्यातून रोपं बाहेर काढतो. हे बघा, अगदी व्यवस्थितरित्या. आणि हे बघा, कारण एवढा स्पेस त्याच्या साईडला लागतोच. त्याच्यातला गॅस जाण्यासाठी असेल किंवा मग आपल्याला त्याच्यात आळवणी करण्यासाठी असेल, तर या अशा पद्धतीनं आपण हे रोपं काढतोय मित्रांनो. हे बघा, एकदम व्यवस्थितरित्या. सगळ्यांनी विचारलेला हाच प्रश्न होता, की याच्यातून तुम्ही स्ट्रॉबेरीची रोपं बाहेर कसे काढणार. तर त्याचं हे उत्तर म्हणून हा व्हिडिओ तुम्ही बघा मित्रांनो. एकदम टाईट करून त्याच्या साईडला आम्ही बघा हे असा जुगाड केलेला आहे मित्रांनो. तो जुगाड सुद्धा तुम्हाला दाखवतो. अण्णा त्या पिना मारून दाखवा. हे बघा, ह्या पिना अशा मारल्या जातात जेणेकरून पेपरवरती परत थोडी थोडी जरी माती आपण लावली तर पेपर हलत नाही मित्रांनो.